पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। कथा कादंबऱ्या यापेक्षा आजच्या पिढीवर चित्रपटांचा प्रभाव खूप मोठा आहे। भारतीय समाजाचे मन चित्रपट सृष्टीने घडवले आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज समाजात दुही निर्माण करणे, महापुरुषांना जातीच्या आधारावर विभक्त करण्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेणारे शौर्यगीत असलेला आभाळ हा मराठी चित्रपट समाजाला जोडण्याचं काम करेल असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी शनिवारी व्यक्त केलाय। युगांतर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आणि पांडव एंटरप्राइजेस प्रस्तुत आभाळ या मराठी चित्रपट निर्मितीची घोषणा आणि या चित्रपटातील शिवशक्ती भीमशक्तीतील सामर्थ्य प्रकट करणारा शौर्यगीत प्रकाशन सोहळा पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडला। यावेळी श्रीमंत कोकाटे बोलत होते। यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉक्टर प्रमोद अंबाळकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, चित्रपटाचे दिग्दर्शक रवी रोकडे, पटकथा आणि संवाद लेखक राज काझी आदी मान्यवर उपस्थित होते। आज प्रकाशित करण्यात आलेले गीत शुभम तालेवार यांनी लिहिले असून श्रेयस राज अंगणे यांनी संगीतबद्ध केले आहे। पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एकसारखे आहे। शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले तर बाबासाहेबांनी संविधान लिहिले। एकाने मध्ययुगात माणसाला समान जगण्याचे अधिकार देण्यासाठी तलवार उचलली तर दुसऱ्याने लेखणी उचलली। परिस्थिती आणि काळाचे अंतर बघितले तर आपल्याला त्यांच्या महान कार्याची जाणीव होते। स्वराज्यात माणसाचे जीवन सुसह्य होते याचे कारण शिवाजी महाराज यांचे कायदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान जगण्याचे अधिकार दिले आहेत। शिवराय आणि भीमराय या दोघांच्याही मध्ये निर्व्यसनी सामाजिक बांधिलकी दूरदृष्टी असे अनेक समान धागे आहेत। आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी। मनोरंजन विश्वाचा समाजावर मोठा पगडा असल्याने या क्षेत्रातील मान्यवरांची जबाबदारी आहे की त्यांनी मनोरंजन करताना सामाजिक भान जपलं पाहिजे। मेघराज राजे भोसले म्हणाले, देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नकारात्मक गोष्टी घडत आहेत। अशा काळात आभाळ मधील शिवशक्ती भीमशक्तीचा वारसा सांगणारे शौर्यगीत समाजाला एकत्र आणण्याचं काम करेल। सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते असे हा चित्रपट सांगतो। गाण्यातून सुद्धा एक सकारात्मक संदेश निर्मात्यांनी दिला आहे। प्रास्ताविक करताना निर्माते डॉक्टर प्रमोद अंबाळकर म्हणाले, चित्रपटाचा प्रेक्षकांच्या मनावर मोठा परिणाम होत असतो। हल्ली प्रेक्षक कमी झाल्याचं म्हटलं जातं, मात्र प्रेक्षक का कमी झाले याचा विचार करायला हवा। आम्ही आभाळची निर्मिती कोणत्याही व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेली नाही। मनोरंजनातून समाज प्रबोधन हा आमचा हेतू आहे। राज काझी, रवी रोकडे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी नितीन यांनी केले। डॉक्टर प्रमोद अंबाळकर सर, रवी रोकडे सर यांच्या निर्माता आणि दिग्दर्शक आणि मेघराज राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आभाळ नावाचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटामध्ये शिवराय आणि भीमराय यांच्या विचारधारेवरती कार्यकर्तृत्वावरती आधारलेले गीत, या गीताचं या ठिकाणी आज प्रकाशन झालं। ही महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचंड प्रभाव जनमानसावरती आहे। परंतु अनुयायी विखुरलेले आहेत। त्या विखुरलेल्या अनुयायांना एकत्र बांधण्याचं, महाराष्ट्राला एक चांगली नवी सकारात्मक दिशा देण्याचं काम हा चित्रपट निश्चितपणे करेल। आणि गाणं नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे, आशादायक आहे, दिशादायक आहे असे गाणं आहे। त्याचं आज या ठिकाणी लॉन्चिंग झालं। ही खूप आनंदाची समोर बघा। निश्चितच आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कागळा वेगळा विषय असलेला चित्रपट आभाळ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला आणि त्याचं ऑडिओ लॉन्चिंग होत आहे। अतिशय सुंदर असं गीत या माध्यमातून समाजामध्ये येणार आहे। आपण पाहतो आजकाल आता इलेक्शन पिरियड चालू आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात चालू आहे, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे। पण अशामध्ये एक शिवराय आणि भीमराय या दोघांचे विचार मांडणारं गीत या चित्रपटातून येतं आहे। त्यामुळे निश्चितच आभाळची कथाही सुंदर आहे, याची निर्मिती मूल्य चांगली आहेत। आमचे मित्र डॉक्टर प्रमोद अंबाळकर यांच्या निर्मितीतून हा चित्रपट तयार होतो आहे। त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या आपण ज्यांना लोकांनी केलेले आहेत अशा मुलांवर हा चित्रपट आधारित आहे। त्यामुळे तो निश्चितच आवडेल आणि ज्या प्रकारे येथील गीते
ही आजकाल आपण विचार विसरलो आहे. शिवरायांचे विचार असतील किंवा भीमरायांचे विचार असतील, ते लोकांना परत त्याची जागृती निर्माण करणारे गीते अशा प्रकारचं गीत आहे आणि त्याचा आज ऑडिओ लॉन्च होत आहे. मला निश्चितच आनंद आहे. अशी चांगली निर्मिती डॉक्टर आंबाळकरांच्या हातून व्हावी त्यासाठी मी स्वतः आज इथे उपस्थित आहे. माझी पांडव एंटरप्राइजेस ही संस्था या चित्रपटाचं प्रेझेंट करते हा चित्रपट. त्यामुळे अशा एक काळाला समाजाला सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटाला नेहमीच महामंडळ पाठीशी असतं आहे. आम्ही त्यासाठी खास इथे उपस्थित आहे. नमस्कार, मी नांदेडहून डॉक्टर प्रमोद आंबाळकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजजी राजे भोसले यांच्या पांडव एंटरप्राइजेसच्या संयुक्त विद्यमाने माझे जे बॅनर आहे युगांतर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांच्या आम्ही संयुक्त विद्यमाने आभाळ हा मराठी चित्रपट आम्ही निर्मिती करतो आहे. आपण दरवर्षी पाहतो चित्रपट पाहण्याचं, चित्रपट निर्मितीचं स्वरूप बदलत असतं आणि आपण चित्रपट नुसतं करमणूक नाही तर करमणूकच्या माध्यमातून आपण समाजाचं प्रबोधन पण करायला पाहिजे ही भावना घेऊन समाजाचे वेगवेगळे विषय आम्ही वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून सादर करत असतो. त्यातलाच हा युलाचा प्रयत्न आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर, त्यांच्या कीर्तीवर, त्यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकणारे एक जबरदस्त गाणं आहे जे मैलाचा दगड ठरेल, माइलस्टोन ठरेल अशी आम्हाला आशा आहे. कारण आतापर्यंत जे जे गाणे झाले त्यापेक्षाही नक्कीच हे गीत अव्वल ठरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि या चित्रपटाच्या या गाण्याचं आपण आज प्रकाशन करतो आहे. माननीय श्रीमंत कोकाटे साहेब प्रसिद्ध व्याख्याते यांच्या हस्ते आपण या गाण्याचं प्रकाशन करत आहोत. तर आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. कलाकार कोण असतील, कधी रिलीज? याच्यामध्ये आता कलाकारांची नावं घेणं उचित वाटत नाही कारण अजून कोणाची साईन झालेलं नाही. टेंटेटिव्ह सगळे फायनल आहेत, फक्त सायनिंग झालेलं नाही. कधीपासून शूटिंग चालू आहे? 25 एप्रिलला आमचा मानस आहे शूटिंग सुरू करण्याचा. या चित्रपटाची शूटिंग साधारणतः 1 महिना चालेल आणि दसरा दिवाळीमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे. लोकेशन पूर्ण पुणे परिसर आणि पुणे. काय नेमकं कशावरती आधारित असेल? हा एक जोडपं असतं, सुखी जोडपं, कंपनीत नोकरीला असतो आणि त्याचं पत्नीचं बाळंतपणामध्ये मुलगी आणि पत्नीचं निधन होतं. त्यानंतर तो वेळा होतो अक्षरशः आणि नंतर मग भिकेला लागतो, काम जातं, सगळं जातं. मग एके दिवशी तो स्मशानभूमी जिथं पत्नीला जाळलेलं असतं तिथं एक नवजात अर्भकाचा आवाज येतो, त्याला उचलतो आणि घरी घेऊन येतो आणि मग आपल्या देवानं एक नेलं हे दुसरं दिलं असं समजून त्याचं पालनपोषण करतो. आणि मग ते मोठं झाल्यानंतर बाळ रस्त्यावरची भिकाऱ्याची लेकरं, पन्नी गोळी करणारे किंवा भंगार गोळा करणारे लेकरं तो घेऊन असे 4-5 लेकरं दुसरे त्याच्याकडे तो घेऊन येतो आणि या सगळ्यांचं तो संगोपन करतो. आणि त्याचा जो संघर्ष आहे, स्वतःचं पोट त्याच्या हातावर नसतं, तो त्या लेकरांना कसं चांगल्या पद्धतीने जगतो, त्याला काय काय समाजाचा, शासनाचा विरोध होतो या चित्रपटात आपण अवश्य बघायला पाहिजे पडद्यावर. आणि एक भंगार विकून जे एखाद्या मोठ्या सर्व्हिसला असणारे लेकरं 2-2 लेकरं आपण पाळू शकत नाही, संगोपन करू शकत नाही, हा भंगारच्या व्यवसायावर त्या 5 अनाथ पोरांचं, निराधार पोरांचं संगोपन किती छान प्रकारे करतो एक सुरेख मांडणी या चित्रपटात लेखक दिग्दर्शक आपले रवी रोकडे यांनी केलेली आहे. नमस्कार, मी रवी रोकडे, लेखक दिग्दर्शक. तर आज आपण जे गाणं लॉन्च करत आहोत तर या गाण्याचे गीतकार शुभम तालेवार आहेत आणि शिवजयंती भीमजयंती एकत्र करावी असा या चित्रपटाचा एक मानस आम्ही या गाण्यामधून मांडत आहोत. चित्रपट अजून शूटिंग चालू आहे, गाणं तुम्ही लॉन्च करताय, म्हणजे आता शूट झालंय का काय? नाही, गाण्याचं शूट आम्ही आता एप्रिलच्या 25च्या आसपास करून घेऊया, पण आत्ता आम्ही फक्त ऑडिओ रिलीज करत आहोत. गायक नंदेश उमप आणि आदर्श. येस, माझा हा पहिलाच इंडिपेंडंट चित्रपट आहे. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.